नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमधून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेचे वैशिष्ट्य काय, कशाप्रकारे अप्लाय करायचं आहे आणि कशाप्रकारे कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्ही या योजनेसाठी द्यायचे आहेत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नॉलेजेबल व्हिडिओसाठी आपलं चॅनल नेहमी व्हिजिट करत राहा. चला तर कुठलाही उशीर न करता सुरू करूया मित्रांनो व्हिडिओ. मित्रांनो, योजनेचं नाव आहे गोपीनाथ मुंडे अपघात योजना. तर कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून ही योजना सुरू करण्यात आली होती. लाभार्थी कोण असेल तर महाराष्ट्रात जेवढी रहिवासी असतील ते राज्यातील सर्व शेतकरी मित्र परिवार या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर लाभ किती यापर्यंत घेऊ शकता तर 2 लाखापर्यंत तुम्ही आर्थिक मदत या योजनेअंतर्गत घेऊ शकतात. उद्देश याचा अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याला आर्थिक मदत करणे हाच मोठा या योजनेचा उद्देश आहे. ऑफलाईनही या योजनेची अर्ज प्रक्रिया आहे आणि तुम्ही याची ऑफिशियल जी नोटीस आहे किंवा ऑफिशियल जो JR आहे तो महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वेबसाईटवर पाहू शकतात, जी की मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतात काम करत असताना अपघात संबंधित शेती क्षेत्राशी संबंधित काम करत असताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास अशा परिस्थितीत राज्य सरकार या योजनेअंतर्गत त्याला 2 लाखापर्यंत त्या परिवाराला आर्थिक मदत करत असते, जेणेकरून त्यांची मुलाबाळांचे शिक्षण आणि त्या शिकण्यासाठी जी वगैरे फी असेल त्यासाठी आर्थिक मदत मिळेल. तर राज्यातील जेवढी शेतकरी असतील त्यांना अपघातमध्ये त्यांचे कुठे घरामध्ये एखादा व्यक्ती गेला असेल तर त्या या योजनेअंतर्गत त्या परिवारास आर्थिक मदतसाठी अप्लाय करू शकतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघून तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकता. विमा पॉलिसी लागू झाल्यास त्या शेतकऱ्याच्या खात्यावर लगेच 2 लाख रुपये हे देण्यात येतील. तर याचा विमा पॉलिसीच्या अंतर्गत येतं. तर कशाप्रकारे तुम्ही आता या योजनेचे मुद्दे आहेत. तर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना कुठल्याच अडचणी सामना करावा लागणार नाही. योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणारी आर्थिक मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जमा केली जाईल. विमा पॉलिसी लागू झाल्यास तारखेत खातेदार असलेल्या शेतकरी व त्यांच्या कुटुंबाची विहितधारक खातेदार म्हणून नोंद असलेला कोणाही एक सदस्य, त्यामध्ये आई वडील, शेतकऱ्याची पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक असे 10 ते 75 वयोगटातील एकूण 2 जणांना या योजनेचा लाभ घेता येईल. ज्या ज्या परिवारामध्ये अपघातामध्ये त्यांच्या परिवारामधून कोण गेलं असेल तर त्या परिवारामध्ये कुठलीही त्यांचे आई वडील, मुलं बाळं त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. ते या योजनेसाठी अप्लाय करू शकतात आणि आर्थिक मदत घेऊ शकतात. तर या योजनेचा लाभ कशा प्रकारे घ्यायचा आहे. तर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा विमा हप्ता भरण्याची गरज नाही, कारण महाराष्ट्र सरकार दी ओरटेल इन्शुरन्स कंपनी रक्कम अदा करत आहे. या कंपनीच्या अंडरमध्ये हे काम चालू आहे. शेतकऱ्यांचा अपघात झाल्यास त्याच्या उपचारासाठी लागणाऱ्या पैशासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये म्हणून या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते. यामुळे शेतकरी चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन चांगले उपचार घेऊ शकतो आणि त्याला आर्थिक अडचण भासणार नाही. हाही या योजनेचा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता बघा कोणकोणते अपघात याच्यामध्ये आलेत. तर शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून, विजेचा शॉक, पाण्याहून पडून, पुरात वाहून, नैसर्गिक आपत्ती, सर्प, विंचू, रेल्वे अपघात, वाहन अपघात, रस्त्यावरील अपघात, उंचावरून पडून झालेला अपघात, जंतुनाशक, कोण दंगल, हिंसक जनावरांमध्ये चावल्यामुळे अशा पद्धतीचे अपघात याच्यामध्ये इन्क्लूड करते. त्याच्यामध्ये नैसर्गिक आलं तुमचं विमा कालावधी जे पूर्वीच विमा कालावधीमध्येच असेल. याच्यामध्ये आत्महत्या आलं, मुली पदार्थ सेवनाचं आलं, गुन्ह्याच्या उद्देशाने बाळपणातील मृत्यू, सैन्यातील नोकरी, जवळच्या व्यक्तीकडून गुण, प्रेमिष्ट, खूप असे नैसर्गिक आपत्तीचे ते इन्क्लूड या योजनेमध्ये केले गेलेले आहेत. आता आपण यासाठी काय काय तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे ते आपण पाहूया. आता तर हे बघा, आधार कार्ड, रेशन कार्ड 7/12, रहिवासी प्रमाणपत्र, शेतकरी असल्यासाठी प्रमाणपत्र, दावा अर्ज, अपघातग्रस्त वयाचा पुरावा, बँक खाते क्रमांक, एखादा अपघात झाल्यास प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटीलचा अहवाल तुम्हाला लागेल. इन्व्हेस्ट पंचनामा, मृत्यू प्रमाणपत्र, अपंगत्व दाखला, घोषणापत्र, फोटो, अपघात स्थळांना पंचनामा, पोस्टमॉर्टम अहवाल, कृषी अधिकारी प्रमाणपत्र आणि औषधोपचार कागदपत्रे, डिस्चार्ज कार्ड जे तुम्ही हॉस्पिटलायझेशन असेल तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लागतील. तुम्ही आणि कशाप्रकारे अप्लाय करू शकतात तर गोपीनाथ मुंडे
अपंगत्व विमा योजना ज्यावेळी शेतकऱ्यांच्या अपघाताचे प्रकरण समोर येईल तेव्हा संबंधित अपघातग्रस्त शेतकऱ्याचे वारसदार यांनी दावा अर्ज व सोबत सर्व निर्धारित कागदपत्र देऊन तालुका कृषी अधिकाऱ्याकडे जमा करायचे. 30 दिवसाच्या आत सादर करणे आवश्यक आहे. अपघात होताच त्यानंतर तुम्हाला या गोपीनाथ मुंडे योजनेअंतर्गत अपघात झाला तर त्याच्यामधून मी तुम्हाला आर्थिक मदत करण्यात येईल. माझं सगळ्यांसाठी एक देवाकडे विनंती की कोणालाच ही योजनेची पाळी येऊ नये. सगळे त्यांच्या परिवारासोबत एक आनंदाने जगावं हीच माझी इच्छा आहे. परंतु ज्यांना आर्थिक मदत लागते, कारण घरामधून जरी करता निघाला तर सगळ्यांना आर्थिक उणीव भासत असते. म्हणून अशा मित्रांसाठी ही योजना खरंच लाभदायक आहे आणि आत्ताच तुम्ही ही योजनाला अप्लाय करू शकतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.